आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दादासाहेब, मी सांगते वेदा कोणाला राखी बांधील ते। बडी दादासाहेब, वेदा बडीला राखी बांधेल। हा निव्वळ मूर्खपणा आहे। वेदा बडीला राखी कशी बांधू शकते? अथर्व, दिस इज टू मच, दिस इज इम्पॉसिबल। हो ना, कुत्र्याला कोणी राखी बांधतं का? मग काय? आत्या, कुत्रा प्राणी असला ना तरी सुद्धा माणसांपेक्षा जास्त इमानदार असतो। काही लोक ज्या घरात राहतात त्याच घराचं वाटोळं करू पाहतात। त्यापेक्षा तरी कुत्रा जवळचाच वाटतो ना, बरोबर ना आत्या? आणि कसं आहे ना, आपल्या बडीचं ना वेदावरती खूप जीव आहे। काही वाईट लोकांपासून त्यांनी तिचं संरक्षण सुद्धा केलं। वेदा, तू बडीला राखी बांध हा। वेदा बडीला राखी बांधणार नाही। मंजिरी, मला पटतंय मीराचं म्हणणं। वेदाला बांधू दे राखी बडीलाच। एक्झॅक्टली, मला ही आयडिया खूप आवडली आहे। मीरा बाळा, मीरा तुझ्यासाठी कधीही चुकीचा डिसिजन घेणार नाही। मीरा बाळा, तू बांध बडीला राखी। चल। ये बडीचं पहिलं रक्षाबंधन। शाब्बास मीरा, माणसाने किती प्रेमळ असावं हे तुझ्याकडून शिकायला हवं। अंबिका, आत्ता तुला मीराचं काय कौतुक करायचंय ते करून घे। लवकरच मी तिला तुझ्याकडे पाठवणार आहे। मग दोघी आनंदाने एकमेकींना शाबासकी देत राहा। मीरा, अगं कसली कमाल आहेस तू। म्हणजे मनाने कठोर जरी असलीस ना तरी प्रेमळही तेवढीच आहेस। बघ ना,
नर्मदा आत्या आणि मायाला तू जी काही अद्दल घडवली आहेस आणि त्यानंतर वडीला त्याच्या इमानदारीचं बक्षीस सुद्धा मिळवून दिलं. मीरा, काय झालं ग? मी बोलत होते काहीतरी. ताई, अगं मी कोणालाच राखी बांधली नाही. म्हणजे तू पूर्वी बांधायचीस का कोणाला राखी? बांधायचे ना, लहानपणी ना मी माझ्या ताईला राखी बांधायचे. ताई, तुला माहितीये या दिवसाची ना मी वर्षभर आतुरतेने वाट बघायची. अगं पण माझी ताई हरवली आणि त्या दिवसापासून मी कधीच कोणाला राखी बांधली नाही. ताई, पण आज जेव्हा वेदाने बडीला राखी बांधली ना, तेव्हा मला माझं लहानपण आठवलं ग. मला नाही वाटत की माझी ताई मला भेटेल. ती माझ्यापासून खूप लांब गेली आहे ग. तशी आनंदाने भरलेली राखी पौर्णिमा माझ्या आयुष्यात पुन्हा नाही येणार. मीरा, असं नाही बोलायचं. कदाचित हा आनंदाचा क्षण दुसऱ्या कोणत्या तरी रूपात येईल तुझ्या आयुष्यात. हा, अंबिका ताई, अगं तू पण मला माझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहे ना. मी तुला राखी बांधू शकते. हो, बांधू शकतेस की. काय ग, इतकी चांगली आयडिया आहे आणि आत्ता सुचली तुला? मला नाही सुचलं. बरं ठीक आहे, जाऊ दे. ताई तू ये ना, बस मी तुला राखी बांधते. पण माझ्याकडे तर राखीच नाहीये. कोण म्हणाल तुझ्याकडे राखी नाहीये? हात पुढे कर. हा, हात पुढे कर. ताई, राखी खूप छान आहे. मीरा, खरं तर मी सुद्धा तुला राखी बांधायला पाहिजे. अगं तुझ्यामुळेच मी या घरात येऊ शकले, मंदिरात जाऊ शकले. आज तू आहेस म्हणून माझी वेदा सुखरूप आहे. ताई, हात पुढे कर ना. हा, येईल येईल. माझी बहीण सुद्धा ना नक्कीच येईल. आणि ताई, माझी ताई आली ना की मी तुम्हा दोघींनाही राखी बांधे ना. अगं वेडाबाई, मीच आहे तुझी बहीण. बाबांना वचन दिलंय म्हणून तुला सांगता येत नाहीये. नमस्कार करते. तुला जपणार